पत्रकार मित्रो, आजची पत्रकार परिषद आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंबंधी बोलवलेली आहे। या विषयावर बोलण्या अगोदर मुंबई आणि महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडवून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने जो विजय मिळवला आहे त्या विजयाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अमित साटम मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी अभिनंदन करतो। यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद आणि परत एकदा अभिनंदन। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे महायुतीतर्फे आम्ही सकाळपासून बैठका घेतो आहोत। दोन्ही पक्षाची बैठक संपन्न झाली। त्या अगोदर तुम्हाला सांगावंसं वाटतं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यामुळे आदेशामुळे आम्ही घेत आहोत। आमचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र निवडणूक ही लढवली जाणार याचा सगळ्यांना आनंद आहे आणि आपण नक्कीच या जिल्हा परिषदेच्या 50 जागा आहेत आणि पंचायत समितीच्या 100 आहेत। इथेही आम्ही विरोधकांचा धुव्वा उडवून आम्ही विजय मिळवणार। जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही जिंकणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार करत असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट आम्ही कसा केला, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळ्या बाबतीची पूर्तता आम्ही केलेली आहे। विमानतळ हा आम्ही सुरू केला आहे। विरोधकांनी विरोध करूनही जागा संपादित करायला विमानतळाला विरोध करत होते, तरी पण आम्ही निर्धार करून विमानतळाचं काम पूर्ण करून विमानही वाहतूक सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे चौपदरी रस्ता आणि शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य विभागात सगळ्याच बाबतीत आम्ही भरीव असं काम करून नागरिकांचं जीवन सुखमय कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे। आम्ही केलेल्या कामामुळे जनतेला जी जाणीव आहे की ही सगळी कामं आम्ही पूर्ण केली आहे। दरडोई उत्पन्न मी आलो 90 साली तेव्हा 35,000 होतं, आता ते 2,60,000पर्यंत पोचलं आहे। याचं श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही। शाळा, कॉलेज या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा एक टक्का पण सहभाग नाही। विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा कॉलेज
किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाही आहेत आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टींसाठी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा अधिकार पोचतो आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे, सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. त्यामध्ये ॲड करतो, आज सकाळी भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली, समन्वय बैठक. आणि त्या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुका लढायचं ठरलंच, पण या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ते सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवायचा असं दोन्ही पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ठरलेलं आहे. आणि याबद्दल जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ही सगळी वरिष्ठ मंडळी आहेत ती सगळी बसून ठरवतील आणि त्यानंतर तो जागा वाटपाचा जिल्ह्याची वरिष्ठ मंडळी आणि मग तो तुमच्यासाठी त्यानंतर ओपन होईल. आपल्याला काय विचारू शकतो?